गौरी डॉक्टर गौरी पालवे। वैष्णवी हागवणे आणि फलटणमधील महिला डॉक्टरांप्रमाणे गौरीनं देखील गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं। लेखीला मुखाग्नी दिल्यानंतर गौरीच्या पित्यानं काढलेले उद्गार ऐकून तुम्ही देखील हेलावल्याशिवाय राहणार नाही। मात्र प्रश्न हा आहे की गौरीला न्याय मिळणार का? कोण मिळवून देणार तिला न्याय? की हे प्रकरण देखील राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहणार आणि कालांतरानं लुप्त होणार? या सगळ्याच्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। लेकीच्या मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर पित्याच्या अश्रूचा बांध फुटला। तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या। श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। एकीकडे लेक गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे न्यायासाठी फोडलेला टाहो। तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या। श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। आणि त्याचबरोबर लेकीच्या सासरच्यांविरोधातला तीव्र संताप। अशा संमिश्र भावनांचा पूर डॉक्टर गौरीचे वडील अशोक पालवेंच्या अश्रूंमध्ये पाहायला मिळाला। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा पीए असलेल्या अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी हिनं शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली। या प्रकरणी गौरीच्या माहेरच्यांनी म्हणजेच पालवे कुटुंबानं गंभीर आरोप केले। त्यानंतर अनंत गर्जेला रविवारी उशिरा अटक करण्यात आली। त्याला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज पहाटे 12:30 वाजता आमचे पक्षकार हे स्वतःहून येऊन पोलिसांसमोर सरेंडर झालेले। पहिली गोष्ट, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत वाईट आहे, अनाकलनीय आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासामधनं त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सरेंडर व्हायचं आहे। माननीय सरकारने 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती, पण कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कस्टडी ही आत्ताच सध्या तरी त्यांना दिलेली आहे। दरम्यान अनंत गर्जेचा निषेध करण्यासाठी पालवे कुटुंबानं मोठा निर्णय घेतला। तो म्हणजे अनंत गर्जेच्या मूळ गावातील घराशेजारीच डॉक्टर गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा। अहिल्यानगरमधल्या मोहोज देवडे गावात अनंत गर्जेच्या घराशेजारीच सरण रचण्यात आलं। गर्जे आणि पालवे कुटुंबातील काही जण आमनेसामने आले। तणाव वाढला आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। अखेर अनंत गर्जेच्या घराशेजारीच डॉक्टर गौरीवर अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले। अंत्यसंस्कारानंतर गौरीच्या मामा मामीनं काय आवाहन केलंय पाहूया। गावाने किती आडमुठेपणा केला, सगळ्या गावाने त्यांच्या प्रेत बाजूला घेऊन जाळू म्हणले। ठीक आहे, आम्ही मान्य बी केलं, चला ठीक आहे, आमची बासी आहे। बाजूला घेऊन परत म्हणतात आम्ही पाणी पाजणार नाही, आम्ही काय करणार नाही, असं आडमोठेपणा भूमिका घेतली। एक तर पोरगी मारली त्याने, ताईने आता पोलीस प्रशासनाला सांगून त्याचा कार्यक्रम करणं गरजेचं आहे, कारण की हे घातक लोक आहे असे समाजाला, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, एवढीच आपली मागणी आहे। 1 वाजता ड्युटीवरून आली, मग त्यानंतर 1 ते 6च्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काय घडलं काय झालं आम्हाला कुणालाच काहीच कल्पना नाही। मग फोन बिन सगळं बंद, सगळं मग त्यांनी काहीतरी केलं तिला, आम्हाला कुणालाच काही माहीत नाही। न्याय हवा आहे आणि ते कुठं असतील त्यांना शोधून काढणं आणि काय प्रशासन त्यांना शिक्षा देईन ते केलं पाहिजे। गौरीच्या वडिलांनी अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबाविरोधात FIR मध्ये कोणते आरोप केले आहेत यावरही एक नजर टाकूया। अनंत किरकोळ कारणावरून गौरीशी वाद घालत होता। BDDतील घरात सामान हलवताना गौरीला गर्भपाताची कागदपत्र सापडली। 2021 मध्ये एका महिलेचा गर्भपात करण्यात आला होता। गर्भपाताच्या कागदपत्रांमध्ये पती म्हणून अनंत गर्जेचा उल्लेख होता। याबाबत कुठेही वाच्यता केली तर आत्महत्या करेन अशी अनंतकडून धमकी मिळाली। गौरीनं नणंद शीतल आंधळेला विचारणा केली। शीतल आंधळेनंही भावाचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी दिली। 3 ऑक्टोबर 2025ला अनंतच्या वाढदिवसानिमित्त गौरीचे आई वडील मुंबईत आले होते। गौरीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमांचे व्रण आढळून आले।
22 नोव्हेंबरला गौरीनं आत्महत्या केल्याची अनंतकडून फोनवरून माहिती मिळाली. आता गौरीनं आत्महत्या केली की हा घातपात आहे? पालवे कुटुंबियांकडून याविषयी सवाल उपस्थित होतोय. डॉक्टर गौरीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. बीडीडी चाळीतील ज्या घरात गौरीनं आत्महत्या केली तिथे वरळी पोलीस आणि फॉरेन्सिकच्या पथकानं तपास सुरू केलाय. प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे, त्याच्यात जे मेजरमेंट जे आमच्या दृष्टीने फॉरेन्सिकच्या जे फोटोग्राफी आम्हाला हवी आम्ही आमची केलेली आहे. आता त्यातली उर्वरित माहिती पोलीस स्टेशनला जाऊ आयोशी आम्ही चर्चा करणार आहे आणि विदिन 1 or 2 days आम्ही 48 hours आमचा क्राईम सीन रिपोर्ट आयोना सबमिट करणार आहे. डॉक्टर गौरी आत्महत्या प्रकरणातील आरोपी म्हणजेच तिचा पती अनंत गर्जे हा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक आहे. हाच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पंकजा मुंडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. तो पंकजा मुंडेचा पीए आहे म्हणून जर हे दाबलं गेलं तर तसं होऊ देणार नाही. मला तर पंकजा मुंडेंकडनं ही अपेक्षा होती की त्यांचं कालचं जे स्टेटमेंट होतं ते मी ऐकलं. त्याच्यात सरळ लिहिलंय की 6:30 ते 6:45 मला ही माहिती मिळाली. मग पंकजाताई, तुम्ही त्या कुटुंबाला, जे पालवे कुटुंब होतं, तुमच्याच आडनावाचं कुटुंब होतं, त्या आडनावाच्या कुटुंबाला तुम्ही का मदत केली नाही, का तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही? डॉक्टर गौरी आत्महत्या प्रकरणात अंजली दमानी यांनी आपल्या भाचीला ओढलेलं प्रकाश महाजन यांना अजिबात आवडलेलं नाही. पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आल्या. खरं म्हणजे अंजलीताई, आपण प्रकरणात कुठे गेला होता? पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे. पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेले आहात. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजलं. त्यावरून जोरदार राजकारणही रंगलं. मात्र वैष्णवीला न्याय मिळाला का? उत्तर नाही. तसंच साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणातही तेच घडलं. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, मात्र महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय मिळाला का? इथेही उत्तर नाहीच. आणि आता गौरी पालवे आत्महत्या प्रकरणही त्याच वळणावर पोहोचताना दिसत आहे. वैष्णवी असो किंवा साताऱ्यातील महिला डॉक्टर असो किंवा मग डॉक्टर गौरी, या तिघी आणि त्यांच्या कुटुंबाच्या न्यायाची प्रतीक्षा संपणार तरी कधी? अहिल्यानगरहून सुनील भोंगळसह सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.